बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमच्या भरोसा आहे आमची जिम्मेदारी। आपण पाहत आहात NCN न्यूज टीव्ही। जाहूर येथील मुस्लिम कब्रस्तानाच्या शासकीय मोजणीवरून मोठा वाद निर्माण झाला आहे। भूमी अभिलेख आणि महसूल अधिकाऱ्यांनी टाळाटाळ केल्याचा आरोप करत कब्रस्तान समितीने थेट आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे। नेमकं प्रकरण काय पाहूया। नमस्कार, आपण पाहत आहात NCN न्यूज टीव्ही। आजची महत्त्वाची बातमी मुखेड तालुक्यातील जाहूर येथून। मुखेड तालुक्यातील मौजे जाहूर येथील मुस्लिम कब्रस्तानाच्या शासकीय मोजणीवरून वाद चिघळला आहे। कब्रस्तान समितीने उपजिल्हाधिकारी देगलूर यांना निवेदन देत भूमी अभिलेख विभाग आणि महसूल अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत। निवेदनानुसार संबंधित मुस्लिम कब्रस्तानाची वक्फ बोर्डाकडे नोंद असून त्यासाठी शासकीय मोजणीचे आदेश देण्यात आले होते। जून 15 रोजी भूमी अभिलेख विभाग, तलाठी आणि पोलीस बंदोबस्तासह अधिकारी मोजणीसाठी घटनास्थळी पोहोचले। मात्र काही व्यक्तींनी संबंधित जागा ही कब्रस्तान नसून स्वतःची जमीन असल्याचा दावा करत मोजणीला विरोध केला आणि अडथळा निर्माण केल्याचा आरोप करण्यात आला आहे। कब्रस्तान समितीच्या म्हणण्यानुसार मोजणीमध्ये अडथळा आणणाऱ्यांवर कोणतीही कायदेशीर कारवाई करण्यात आली नाही। तसेच उपस्थित अधिकारीही मोजणी पूर्ण न करता परत गेल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे। या प्रकरणी भूमी अभिलेख विभाग, महसूल अधिकारी आणि मोजणीला अडथळा आणणाऱ्या संबंधित व्यक्तींची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी समितीने केली आहे। मागण्यांची दखल न घेतल्यास उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण आणि धरणे आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे। या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी, तहसीलदार, उपअधीक्षक भूमी अभिलेख तसेच संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनाही देण्यात आल्या आहेत। या प्रकरणात संबंधित महसूल, भूमी अभिलेख विभाग किंवा इतर संबंधित पक्षांची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही। ती प्राप्त झाल्यानंतर NCN न्यूज टीव्ही वर प्रसारित करण्यात येईल। ही होती सविस्तर बातमी। अशाच स्थानिक, विश्वासार्ह आणि ताज्या घडामोडींसाठी NCN न्यूज टीव्हीला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या प्रतिक्रिया कॉमेंटमध्ये नक्की कळवा। धन्यवाद। नमस्कार, मी साकपडेल NCN न्यूज टीव्हीमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पाहतो त्या मुखेड तालुक्यामधून एक महत्त्वपूर्ण बातमी आज या ठिकाणी घेत आहोत। जाहूर या गावामध्ये आपण पाहू शकतो त्या दफनभूमी या ठिकाणी अतिक्रमण केल्याबद्दल आज त्या गावचे दफनभूमी कब्रिस्तान या कमिटीने या ठिकाणी धरणे आंदोलन SDM कार्यालय देगलूर या ठिकाणी करत आहेत। आज आमच्यासोबत या ठिकाणी पाहू शकतो त्या दिलावर साहेब या धरणे आंदोलनामध्ये आहेत आणि त्यांचे गावकरी आहेत आणि त्यांचे माजी सरपंचसुद्धा त्या धरणे आंदोलनामध्ये पाठिंबा देण्यासाठी उपस्थित झालेले आहेत। तर काय सांगणार, कशा पद्धतीचा आपल्याला अन्याय झालेला आहे? आमच्या स्मशानभूमीमध्ये दफनविधी आहे। दफनविधी असल्यानंतर आम्ही तिथं स्मशानभूमीमध्ये गेले तर तुम्ही इथं यायचं नाही। दफनभूमी किती वर्षापासून त्या ठिकाणी चालू आहे? आजान पंजा आमचे बाप दादा आमचे पंजापासून आम्ही पुरत आलो। त्या ठिकाणी अतिक्रमण कशा गोष्टीचं झालेलं आहे? तिन्ही पण शेती पेरलेली आहे। तर त्याच्यासाठी आपण किती वेळा पाठपुरावा केलात आणि काय आपल्याला उत्तर मिळालं? आम्ही पाठपुरावा केला। आमच्या अवका बोर्डचे लोक आल्यानंतर त्याही म्हणले की भाई हे जमीन आमची आम्ही मापून देता म्हणले। त्याही त्याच्यावर कारवाई केली तर देशा करत आहे। पुन्हा मग तिथं तिन्ही पण अतिक्रमण झालेलं आहे। ते एकूण क्षेत्रफळ किती असू शकणार आहे? एकूण क्षेत्रफळ 450 गुणिले 350 फीट आहे। त्याच्यामध्ये सिर्फ आता 20 गुंठे शिल्लक राहिली जमीन, तिन्ही पण पेरणी झालेली आहे। त्या ठिकाणी तलाठी आणि मंडळाधिकारी त्या ठिकाणी उपस्थित झाले होते आणि भूमी अभिलेखचे लोकसुद्धा त्या ठिकाणी कर्मचारी आले होते। त्यांनी काय अहवाल दिला तुम्हाला? भूमी अभिलेखचे लोक आले, तलाठी आले, पोलीस लोक बंदोबस्त आणल्यानंतर ते विरोधी लोक म्हणले, ज्यांना ज्याही पेरणी करतात त्याही म्हणले की हे स्मशानभूमी नाही, आमची जमीन आहे म्हणून त्याला परत करून टाकले। ते काही न म्हणता टाळाटाळ करून भूमी अभिलेखचे तलाठी पोलीसवाले परत निघून गेले। तर आज या ठिकाणी आपण धरणे आंदोलन करण्यासाठी बसलात, तर आपलं काय भूमिका असणार आहे जर तुम्हाला न्याय नाही मिळाला तर? आम्हाला जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही। आखरी जीव गेलं तरी चालेल, पण आमचा न्याय घेतल्याशिवाय आम्ही इथून जाणार नाही। अतिक्रमणधारक तुम्हाला काय म्हणतात, तुमच्यासोबत काय संवाद करतात? अतिक्रमणधारक तुम्हाला जेवी मारतो, तुम्हाला खतम करतो सर, इथं दिसायचं नाही, स्मशानभूमीमध्ये यायचं नाही, जर तुम्ही आल्या तर तुम्हाला आम्ही खतम करून टाकू म्हणून वारंवार धमकी देत आहेत। आपण या ठिकाणी पाहू शकता पिढ्यानपिढीपासून ते दफनभूमी त्या ठिकाणी आहे आणि त्यांच्याकडे पूर्ण पुरावे असून सुद्धा त्या जमीन त्यांच्या ताब्यात येत नाही असं यांचा आरोप आहे। आणि हे वेळोवेळी या ठिकाणी प्रशासनाला पाठपुरावा करून अनेक वेळा या ठिकाणी निवेदन दिलेत, अनेक वेळा यांना
त्याचे उत्तर पण मिळालेले आहेत, परंतु त्यांना समाधानकारक न मिळाल्यामुळे ते आज या ठिकाणी धरणे आंदोलन करत आहेत. आणि ज्या पद्धतीचं तिथं अतिक्रमण झालेलं आहे त्याची सखोल चौकशी करून त्या ठिकाणची सखोल चौकशी झाल्यानंतर जे कोणी अतिक्रमणधारक असतील त्यांच्यावर कारवाई करून यांची जे दफनभूमीची जमीन आहे हे यांच्या ताब्यात देण्यात यावं असं यांचा आरोप आहे आणि हे याची मागणीसुद्धा करत आहेत. आपण या ठिकाणी पाहू शकता आज जे जाहूरचे दफनभूमी कब्रिस्तानसाठी धरणे आंदोलन चालू आहे त्या ठिकाणी पाहू शकता त्या ठिकाणचे माजी सरपंच आणि गावातले ज्येष्ठ नागरिक ज्यांना संपूर्ण अनुभव आहे त्या गावामध्ये खूप वर्षापासून त्यांनी पिढ्यानपिढीपासून वावरतात आणि संपूर्ण गावाला एकोप्यानं या ठिकाणी घेऊन चालणारा गावगाडा अशा पद्धतीचे सरपंच होते आणि ते आज आमच्यासोबत उपस्थित आहेत आणि ह्या धरणे आंदोलनात त्यांचा पाठिंबा आहे असं या ठिकाणी दिसतोय. साहेब आज जे धरणे आंदोलन चालू आहे त्याला तुमचा पाठिंबा आहे का? हो, पाठिंबा. आणि हे जे आरोप करतात त्या ठिकाणी दफनभूमी होती ते सत्य आहे का? माझ्या बालपणापासून मला जसं कळतं मी 5-6 वर्षाचा असल्यापासून त्या दफनभूमीमध्ये जातात. मुली आमचे मुसलमान बांधव जर आला त्या ठिकाणी आधी राहतात. अशातच 10-15 वर्षापासून मी गावामध्ये नसल्यामुळे त्या बाबतीमध्ये अतिक्रमण वगैरे जमीन किती होती किंवा अतिक्रमण कोणी केलं याबाबत जास्त माहिती नाही. पण त्यांच्यावर अन्याय झाला असेल तर निश्चितच त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि निश्चितच त्यांची जागा त्यांना परत करायची पाहिजे या मताचं आहे. आपण या ठिकाणी पाहू शकता माजी सरपंच साहेबाचं या ठिकाणी पाठिंबा आहे आणि ज्या पद्धतीने त्या ठिकाणी यांची जर जमीन निघत असेल यांचं जर त्या ठिकाणी संपूर्ण विषय क्लिअर असेल तर यांना न्याय मिळाला पाहिजे आणि जे त्या ठिकाणी अतिक्रमण केले त्यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे अशी त्यांनी आपलं मत व्यक्त केलेलं आहे. 20 गुंठे आहे आता आणि तिथं 3-3.5 एकर टोटल आहे. तिथून आता चौबाजू अतिक्रमण झालेलं आहे तिघांचा आणि तिथं आम्ही सतत पाठपुरावा आम्ही हे करता प्रशासन आम्हाला हे करत नाही. टाळाटाळ करून काहीतरी कारणं सांगून निमित्त सांगून हे करून आम्हाला हे करायला लागते. आणि त्या अतिक्रमणधारकांना तुम्ही जर चर्चा करण्यासाठी बोलावलं तर तुम्हाला काय म्हणणं आहे? आम्हाला ती जीवे मारण्याची धमकी देऊ लागली. तरी पण आम्ही मेहरबान साहेबांना विनंती करता TV चॅनलच्या माध्यमातून ही आम्हाला जीवे मारण्याची धमकी देऊ लागली. आमच्या जीवेला काही धोका झाला असलं तर ती जिम्मेदार राहतील. मुस्लिम समाजाच्या कमिटीचं अध्यक्ष मला स्वतःहून चौकामध्ये मला धमकी द्यायला लागली आणि आम्ही सतत इकडं मुखेड इकडं तिकडं फिरणारे माणसं आम्हीच आहे. आमच्या जीवाला काही जर ते झालं असेल तर ते जिम्मेदार राहतील. आंदोलन करत आहोत. हे जे आत्तापर्यंत पाठपुरावा केला त्याचं काय फळ मिळालं तुम्हाला? आज इथं बसलो याचा अर्थच की आम्हाला काही फळ मिळालेलं नाही आहे. प्रशासनासोबत आम्हाला पत्रव्यवहार करून हे एवढी मोठी फाईल झाली आहे. जवळपास याच्यामध्ये 150 पत्र आहेत. याच्यामध्ये पत्रव्यवहार याच्यामध्ये कलेक्टर साहेबाचे पत्र आहेत, तहसीलदार साहेबाचे पत्र आहेत, तलाठ्याला दिलेले भूमी अभिलेख आणि पंचनामे, तहसीलदार साहेबाचा पंचनामा आहे, यामध्ये वक्फ बोर्डकडून आलेले अधिकाऱ्यांचा पंचनामा आहे. सगळे पंचनामे असून सुद्धा आत्तापर्यंत आम्हाला हे एवढं जे मिळालेलं आहे आम्हाला हे डॉक्युमेंट एवढे पुरावे आहेत. एवढे पुरावे असून सुद्धा आम्ही MC भरलो सगळं तरीसुद्धा आम्हाला आत्तापर्यंत न्याय मिळालेला नाही. तर आता आम्ही एकच ठरवलेलं आहे की जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार आहे आम्ही शेवटचा मार्ग हे अवलंबलो आहे. जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही. शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही इथं आंदोलन करू आणि आशा आहे की आम्हाला प्रशासनाकडून न्याय मिळेल आणि आम्ही इथून न्याय मिळूनच जाऊ.